नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? प्रदीप कासोडे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. काय छान वाटतात ना कविता ऐकायला? मित्रांनो, बालकविता या सदरामध्ये आपण छान अशा बालकविता ऐकत आहोत. आजही आपण अशीच एक छान बालकविता ऐकणार आहोत. आपण नेहमी आपल्या व्यवहारामध्ये अनेक प्रकारच्या म्हणी वापरतो. या म्हणी दिसतात छोट्या छोट्या, परंतु याच्यामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला असतो. याच म्हणींवरती आधारित बालसाहित्यकार बालकवी एकनाथ आवाड यांची अनुभवांच्या खाणी ही कविता आपण आज ऐकणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे अनुभवांच्या खाणी. भाषेची गोडी आपली वाढवतात या म्हणी. भाषेची गोडी आपली वाढवतात या म्हणी. म्हणीमध्ये लपलेली असते एक कहाणी. कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणतात बरं सारे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणतात बरं सारे. खान तशी माती हे 100% खरे. शीतावरून भाताची होत असते परीक्षा. शीतावरून भाताची होत असते परीक्षा. चोर सोडून संन्याशाला देऊ नये शिक्षा. दगडापेक्षा वीट ही नेहमीच असते मऊ. दगडापेक्षा वीट ही नेहमीच असते मऊ. वड्याचे तेल वांग्यावर काढत नका जाऊ. वड्याचे तेल वांग्यावर काढत नका जाऊ. राजाला दिवाळी कधी माहीत असते काय? राजाला दिवाळी कधी माहीत असते काय? अडला नारायण धरी गाढवाचे पाय. अडला नारायण धरी गाढवाचे पाय. अंगापेक्षा बोंगा मोठा कशाला बरं हवा? अंगापेक्षा बोंगा मोठा कशाला बरं हवा? अति तिथे माती हा विचार जपून ठेवा. अति तेथे माती हा विचार जपून ठेवा. माकडाच्या हाती कोलीत देऊ नये कधी. माकडाच्या हाती कोलीत देऊ नये कधी. प्रयत्नांती परमेश्वर लक्षात ठेवा आधी. प्रयत्नांती परमेश्वर लक्षात ठेवा आधी. भाषेला फुलवतात या नव्या जुन्या म्हणी. भाषेला फुलवतात या नव्या जुन्या म्हणी. भाषेला समृद्ध करतात या अनुभवांच्या खाणी. भाषेला समृद्ध करतात या अनुभवांच्या खाणी. भाषेला समृद्ध करतात या अनुभवांच्या खाणी. धन्यवाद.